लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी भाजप आमदारांच्या सत्कार समारंभात आपल्या पुनर्वसनाची मागणी केली आहे। सुजय विखे यांनी आपल्या पुनर्वसनाची विनंती करतानाच कार्यक्रमात मोठा हाशा पिकला। मात्र सुजय विखे यांच्या विनंतीला प्रतिसाद देत सर्व आमदारांनी जिल्ह्यातील महायुतीच्या यशामध्ये विखेंचा सहभाग मोठा असल्याने तुमचं पुनर्वसन निश्चित होईल असं आश्वासन राम शिंदे यांनी दिले। आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कडले साहेब आता फक्त एकच जण माजी राहिला, मी। एक काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माजी होते। तुम्हाला तरी गप्पा मारायला 4-5 लोक होते, पण मी एकटा माजी कोणाकडे जायचा हा माझ्यापुढे प्रश्न आहे। आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वसनाचा काही विचार करा, नाहीतर मी नुसतं भाषणापुरतंच आहे। म्हणजे कोणाला ठोकत असेल तर मला लोक बोलून घेतात, म्हणतात द्या जरा पेटून, आणि आपण कार्यक्रम लावू थकलो। पण आता आपला काहीतरी एवढं मोठं शिष्टमंडळ आहे, माझ्या मते शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि बरोबर कडले साहेब असतील आणि मग बाकी सगळ्या आमदारांनी हातभार लावलं तर काहीतरी माझ्या पदरातही पडेल। कारण की अजून आम्हाला 3-4 वर्ष अवकाश आहे, 4 वर्षात लोक विसरून जायला बसले। त्यांनी ज्या पद्धतीने खिंड लढवली लोकसभेची आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये अल्पशा मताने पराभव झाल्याच्या नंतर मनाला लागला होता आणि त्यामुळं तुम्ही मनात कसली इतकिंचित शंका आणू नका। पालकमंत्री महोदय काय करतील की नाही करतील, पण आम्ही सगळे मिळून तुमचं पुनर्वसन झालं पाहिजे, तुमचा मान सन्मान झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।